नमस्कार. श्री क्षेत्र नाते, तालुका महाड, जिल्हा रायगड या ठिकाणच्या सोमजाई मंदिर, गावदेवी सोमजाई मंदिर या ठिकाणी मी योगेश भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण हे सोमजाई मंदिराचं पूर्ण रूप पाहत आहात. आज आहे रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025. पूर्वाभिमुख असलेलं हे मंदिर. आतमध्ये आपल्याला सोमजाई मातेची मूर्ती दिसत आहे. ही मंदिराची दक्षिणेकडील बाजू. मंदिराच्या समोरच दर्शनी भागात 2 सिंह देवीचं रक्षण करतायत अशा आशयाचा संदेश घेऊन उभे आहेत. देवीचे सेवक म्हणून उभे आहेत. त्यानंतर मूर्ती पाठी बसवलेली आहे. सोमजाई मंदिर इसवी सन 1994 म्हणजे 11 नोव्हेंबर 94. आज तब्बल 31 वर्षे झालेली आहेत. ही मंदिराची उत्तरेकडची बाजू आपण पाहत आहात. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तर भूमिपूजन झालेलं आहे जून 2025 मध्ये, आणि आज रोजी या मंदिराचं काम सुरू होत आहे. म्हणून हे मंदिराचं रूप आता पुन्हा आपल्याला दिसणार नाही आहे. त्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. सोमजाई मंदिर अशा पद्धतीने हे आता जीर्णोद्धार सुरू होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी एक छत म्हणून हे तात्पुरत्या स्वरूपाचं छत केलेलं आहे सोमजाई मंदिर येथे. सोमजाई मंदिराचा हा गाभारा, हे मंदिर देवीची मूर्ती, या गावदेवी सोमजाई मातेची कृपा सदैव आमच्यावर, माझ्यावर, संपूर्ण ग्रामस्थांवर असते. हिच्यावर विशेष श्रद्धा आहे. सर्व ग्रामस्थांची विशेष श्रद्धा आहे. मागे ओम स्वरूपातील आकार, देवीच्या पाठीमागे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीच्या वरती हा कळस आहे. देवीचं सुंदर असं साजिलं रूप, जे भक्तांना सदैव प्रसन्न करतं, भक्तवत्सल असं रूप. या मंदिराची रचना ही 1994 रोजी करण्यात आलेली आहे. तर दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. मंदिरातून दिसणारा हा समोरचा परिसर. मंदिरात एक भली मोठी घंटा, एक मध्यभागी आणि एक सुरुवातीला लावलेली आहे. ही मंदिराची आतमधून दिसणारी दक्षिणेकडची बाजू, दक्षिण भागातील बाजू. त्यानंतर 2 बाजूला देवीची साहित्य वगैरे ठेवण्यासाठी असलेली ही खोली. हे मंदिराचं रूप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साठवून ठेवत आहोत. कारण सोमजाई मातेच्या तमाम भक्तांना हे मंदिराची रचना पुन्हा पाहता येणार नाही. कारण आता नव्या स्वरूपातील मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे, जे एक भव्य स्वरूपातील असेल आणि सदैव वर्षानुवर्षाचा इतिहास त्याच्यामध्ये साठवला जाईल आणि अनेक वर्षांसाठी ते मंदिर उभं राहील. असं एक नवीन मंदिर जे दगडांमध्ये असेल, स्टोनमध्ये असेल, असं मंदिर उभं राहतं आहे. त्यापूर्वीचं हे देवीचं रूप साठवण्याचा हा व्हिडिओचा प्रयत्न आहे. कारण मित्रांनो, तब्बल 25 आणि ही 6 अशी 31 वर्ष हे मंदिर उभं आहे. आमचं तर सगळं पूर्ण बालपणच या मंदिरामध्ये गेलं. या देवीची नित्य आरती होत असे. यामध्ये ओम राम कृष्ण हरीचा जप आम्ही मंदिरात केलेला आहे, खेळलेलो आहे. या ठिकाणी अनेक बैठका झालेल्या आहेत या मंदिरामध्ये.
अनेक ग्रामसभा, अनेक ग्रामस्थ कमिटीच्या बैठका या ठिकाणी झालेल्या आहेत आणि एक खूप असं ऊर्जावान असं हे स्थान आहे. या ठिकाणी अनेक भजनं पार पडलेली आहेत, अनेक सोहळे झालेले आहेत. त्यामुळे या आठवणी याच्या चिरंतर कायम राहतील. पण समजाई मंदिराचं रूप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण साठवून ठेवलेलं आहे. पण पुन्हा भेटूया. समजाई माता की जय. गाव दिवस समजाई माता की जय.